रश्मीज यमी फूडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहे। कारलं म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की ते कडू होतं, पण आपण आज काही अशा काही ट्रिक्स वापरणार आहे की त्याने कारल्याचा कडूपणा कमी होऊन ते कारलं मस्त चमचमीत आणि टेस्टी लागेल असं बनवणार आहे। चला तर मग करायची सुरुवात। आपण इकडे छोटी कारली घेतली आहे। मी यांचं साल काढणार नाही आहे, कारण खूप कवळी आहेत ती आणि त्यामुळे ती कडू कमी लागतात। मोठी कारली जास्त कडू असतात। त्यांचा मागचा पुढचा भाग कापून त्याच्या मधल्या बिया आपण सगळ्या काढून घेतल्यात आणि मधून असं कापून घेतलंय। इकडे पाणी घेतलंय, त्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत आणि ही जी कारली आहेत ती ह्यामध्ये आपण साधारण 15 ते 20 मिनिटं भिजत घालणार आहोत। कारण काय होतं, आपण जेवढा वेळ कारली भिजत ठेवतो तेवढा त्याचा कडवटपणा कमी होतो। आपण कारलं भरून करणार आहोत, त्यासाठी मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी 1 वाटी खोबरं मी किसून घेतलंय, 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 1 ते 1.5 इंच आलं घेतलंय आणि थोडी कोथिंबीर घेतली। हे सगळं आपण मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घेणार आहोत। हे बघा, आपलं वाटण असं झालं पाहिजे, अजिबात पाणी घालायचं नाहीये। इकडे मी शेंगदाणे घेतले होते 1 वाटी, ते चांगले खरपूस भाजून त्याचा कूट करून घेतलाय, तो इथे घेतेय आणि त्यामध्ये जे आपण आत्ता वाटलेलं वाटण आहे ते घालणार आहोत। मग त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा कोल्हापुरी मसाला म्हणजेच कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला, हे सगळे मसाले घालून चवीप्रमाणे मीठ घालून ते मी मिक्स करून घेणार आहे। हे छान मस्त मिक्स करून घ्यायचे। जर ते जास्तच फडफडीत वाटत असेल तर तेल घातलं तरी चालेल, पण काही गरज नाहीये, कारण खोबऱ्यामुळे त्याला असंच तेलकटपणा येतो। हे बघा, छान मुटकुळा पण होतोय। आता आपण यामध्ये 3 चमचे गूळ घालून घेणार आहे। गूळ किसून घेतला तरी चालेल, मी इथे कुटून घेतलाय तो। आता ह्यामध्ये आपण छान मिक्स करू। आपण याआधी मिक्सरमध्ये बारीक गूळ करू शकलो असतो, पण काय होतं, मिक्सरमध्ये बारीक केल्यावर त्याला पाणी सुटतं आणि आपला मसाला कोरडा होत नाही, एकदम ओलसर होतो आणि जेव्हा कारल्यात भरतो तेव्हा तो गोळीसारखा तयार होतो। पण आपल्याला तसं करायचं नाहीये। हे बघा, असा छान झाला पाहिजे, खूप जास्त ओला पण नाही आणि खूप जास्त फडफडीत पण नाही। आता आपण हा मसाला कारल्यात भरून घेऊया। मस्त दाबून दाबून भरायचा आहे, व्यवस्थित बंद करून घ्यायचंय। मागे पुढे काही थोडा बाकी असेल भरायचा तर तो पण नीट भरून घ्यायचा आहे। हे बघा, असा छान मस्त भरून घेतलंय मी। अजून एक भरून दाखवते तुम्हाला। मसाला कारल्यामध्ये चांगला दाबून भरून घेतला की तो त्या कारल्याला छान चिटकून राहतो आणि जेव्हा आपण कारली फ्राय करतो तेव्हा तो बाहेर पण निघत नाही। थोडाफार जरी निघाला तरी तो आतमध्ये चांगला व्यवस्थित राहतो। हे बघा, मी सगळी कारली छान भरून घेतली आहे। इथे माझा थोडासा मसाला उरलाय, तो पुढे आपल्याला लागणार आहे, ते मी तुम्हाला पुढे दाखवेलच, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता गॅसवर आपण पॅन ठेवून गरम करून घेऊ आणि त्यामध्ये मी 3 पळ्या तेल घालून घेणार आहे। आपल्याला कारली फ्राय करायची आहे, त्यासाठी तेल थोडं जास्त लागेल। त्याआधी खमंग अशी फोडणी घालूया। 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा हिंग आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, अशी खमंग फोडणी झाली की गॅस बारीक करून आपण जी कारली भरली आहे ती ह्यात ठेवून घेऊया। ज्या साईडने ओपन आहे ती कारली, ती बाजू वर करून ती फ्राय करायची आहे, म्हणजे कारल्यात भरलेला मसाला निघणार नाही। त्याआधी त्यावर आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि झाकण लावून लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ते कारली तेलावरच वाफवून घ्यायची आहे। हे बघा, 5 ते 7 मिनिटातच आपली कारली खालून मस्त फ्राय झाली आहे, तुम्हाला दाखवते मी। हळूच आपल्याला ती पलटवून घ्यायची आहे। बघा, छान खरपूस झाली आहे कारली। कारली अशी तव्यात फ्राय करून घेतली ना की त्याचा कडवटपणा कमी व्हायला मदत होते। हे बघा, आपली सगळी कारली मस्त फ्राय झाली आहे, बघू शकता तुम्ही। आता मगाशी जो सारण उरलं होतं ते आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आणि कारल्याचा कडवटपणा अजून कमी करण्यासाठी मी इथे 1 चमचा गूळ वरून घालणार आहे आणि 2 ते 3 आमसूल पण मी ह्यामध्ये घालणार आहे। आता ह्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लासपेक्षा थोडं कमी पाणी घालून घ्यायचंय, कारण जे सारण घातलंय, गूळ घातलाय आणि आमसूल घातलंय ते छान ह्यामध्ये एकजीव होऊन ते कारलं पण छान शिजेल। अगदी हळुवारपणे ते आपल्याला असं अलटी पलटी करून घ्यायचंय आणि व्यवस्थित
ते मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आता थोडं अजून पाणी घालते, 1-2 चमचे, आणि झाकण लावून 5 मिनटं ह्याला छान मंद गॅसवर वाफ काढून घेऊया. हे बघा, आपलं कारलं मस्त छान शिजलंय, तेल पण छान सुटलंय, मस्त मऊ झालंय आपलं कारलं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, असा छान मस्त तुकडा पडतोय, म्हणजे कारलं मस्त छान शिजलंय आणि आमसूल गूळ हे पण यामध्ये मिक्स झालंय. छान झालंय आपलं कारलं. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्यामुळे तुम्हाला सगळ्या ट्रिक्स समजल्याच असतील. असं चमचमीत कारलं मोठीच काय, मुलंसुद्धा फस्त करतील. मला इथे थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून मी थोडं पाणी घालणार आहे. तुम्हाला जर अशीच कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही राहू देऊ शकता. चला, आपलं कारलं रेडी झालंय. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, आपलं चटपटीत कारलं रेडी. अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपण पुन्हा भेटू. बाय. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.